गाडीच्या कर्जाचा शेवटचा हप्ता भरला म्हणजे सर्व जबाबदारी संपली असं मानणं ही मोठी तांत्रिक चूक ठरू शकते। अनेकदा कर्ज पूर्ण फेडूनही आरसी बुकवर बँकेचं नाव हायपोथिकेशन म्हणून कायम असतं। जोपर्यंत तुम्ही हे नाव कायदेशीर प्रक्रियेद्वारे काढून टाकत नाही तोपर्यंत ती गाडी कागदोपत्री पूर्णपणे तुमच्या मालकीची नसते। यामुळे भविष्यात गाडीची विक्री करताना किंवा विम्याचा दावा करताना मोठे कायदेशीर अडथळे निर्माण होऊ शकतात। ही प्रक्रिया वेळेत पूर्ण न केल्यास अपघात झाल्यास विम्याची रक्कम थेट बँकेच्या खात्यात जमा होण्याचा धोका असतो, कारण कागदपत्रांनुसार बँकाच त्या मालमत्तेची मालक मानली जाते। कर्जफेडीनंतर सर्वात महत्त्वाचं पाऊल म्हणजे बँकेकडून नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट म्हणजेच एनओसी प्राप्त करणे हे होय। बँक साधारणपणे 2 प्रतींमध्ये ही एनओसी देते, ज्यासोबत फॉर्म 35 जोडलेला असतो। लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे या एनओसीची वैधता केवळ 90 दिवसांची असते। त्यामुळे ही कागदपत्र मिळाल्यावर विलंब न करता आरटीओ कार्यालयाशी संपर्क साधणे आवश्यक आहे। या प्रक्रियेसाठी गाडीचा वैध विमा, पीयूसी प्रमाणपत्र आणि मूळ आरसी बुक ही कागदपत्रे हाताशी असणं गरजेचं आहे। ही सर्व कागदपत्रे गोळा केल्यानंतरच हायपोथिकेशन हटवण्याची पुढील कारवाई सुरू करता येते। सध्याच्या काळात ही प्रक्रिया परिवहन पोर्टलद्वारे ऑनलाईन पद्धतीने अत्यंत सुलभ झाली आहे। पोर्टलवर हायपोथिकेशन टर्मिनेशन हा पर्याय निवडून आवश्यक शुल्क भरावे लागते। शुल्क भरल्यानंतर मिळालेली पावती आणि बँकेची मूळ कागदपत्रे संबंधित आरटीओ कार्यालयात जमा करावी लागतात। तिथे कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झाल्यावर आरसी बुकवरील बँकेचं नाव अधिकृतपणे हटवलं जातं। या प्रक्रियेनंतर काही दिवसातच नवीन आरसी बुक तुमच्या नोंदणीकृत पत्त्यावर पोस्टद्वारे पाठवली जाते, ज्यावर केवळ तुमचंच नाव मालक म्हणून नमूद असतं। अनेक वाहनधारक केवळ आडसामुळे ही प्रक्रिया प्रलंबित ठेवतात, परंतु गाडीची पुनर्विक्री करताना यामुळे मोठे नुकसान सोसावे लागते। जुन्या आरसी बुकवर बँकेचं नाव असल्यास नवीन खरेदीदार ती गाडी विकत घेण्यास कचरतो किंवा किंमत कमी करतो। तसेच विम्याचे नूतनीकरण करतानाही तांत्रिक अडचणी येऊ शकतात। आर्थिक व्यवहारांची पूर्तता झाल्यानंतर कायदेशीर मालकी हक्क स्वतःच्या नावावर करून घेणं हे एका सुजाण वाहन चालकाचं कर्तव्य आहे। ही साधी दिसणारी प्रक्रिया तुमच्या मालमत्तेचं पूर्ण संरक्षण सुनिश्चित करते।